एक बायोलॉजीचे प्राध्यापक होते. ओके, वन बायोलॉजी प्रोफेसर इज देयर, एक बायो के टीचर थे और वो क्लास में एक कोश लेके आए. कोश, यू नो कोश, कक्कुन जिसको बोलते हैं इंग्लिश में. तो वो था बटरफ्लाई का. बायोलॉजी के जो टीचर थे उन्होंने एक कोश को साथ में लाया और बच्चों से कहा क्लास में, बच्चों देखिए ये जो कोश है इसके अंदर से कुछ देर के बाद बटरफ्लाय फुलपाखरू बाहेर पडेल. याच्यामधून या ठिकाणी एक फुलपाखरू बाहेर पडेल. या ठिकाणी काय येईल बेटा, एक फुलपाखरू या ठिकाणी बाहेर पडेल असं त्या ठिकाणी सर सांगून गेले. आणि त्यांनी सांगितलं की हे सगळी प्रोसेस होत असताना तुम्हा सगळ्यांना याच्याकडे फक्त पाहायचं आहे, याचं फक्त आणि फक्त ऑब्जर्वेशन करायचं आहे. आपको सिर्फ और सिर्फ क्या करना है, ऑब्जर्वेशन करना है. इस कोश से बाहर बटरफ्लाई आती है की नाही, तितली जिसको आप बोलते. सगळे विद्यार्थी क्लासमध्ये उभे होते. हे सगळं सांगून शिक्षक बाहेर गेले. त्या बटरफ्लायचा जो काही कोश होता, जो कोकून था, उसमें से बटरफ्लाई को निकालना धीरे 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 ऑटोमेटिकली स्टार्ट हो गया. द प्रोसेस इज गेटिंग स्टार्ट. द बटरफ्लाई इज गेटिंग आउट फ्रॉम दिस पर्टिकुलर कक्कून. उस कक्कून से बाहर वो तितली आना शुरू हो गई. 5 मिनट हो गए, 10 मिनट हो गए, तकरीबन 20 मिनट का प्रयास और चालू था, कंप्लीट नहीं हुआ. एक बच्चे ने वो देखा क्लास में की, उसको थोड़ी दया आ गई. त्याला थोडी दया आली बेटा. त्याला दया आली आणि त्याला असं वाटलं की बाबा एवढा त्रास या फुलपाखराला होत आहे. हे सगळे विद्यार्थी माझे मित्र हे सगळं डोळ्यांनी पाहत आहे, कसं यांना शक्य सहज होतं. त्याने घेतलं आणि काय केलं, त्या कोशातून त्या सरळ फुलपाखराला बाहेर काढलं बेटा. बाहेर काढलं आणि सगळ्यांनी सांगितलं, अरे सरांनी सांगितलं होतं आपल्याला असं काही करायचं नाही. पण तरी तो म्हटला की मला याची दया आली आणि आपण मदत करायलाच पाहिजे. त्यांनी मदत केली बेटा त्याला. परंतु काही वेळाच्या आतमध्ये ते फुलपाखरू मरण पावलं. मग ही गोष्ट सरांना समजली की एका विद्यार्थ्याने हे असं केलं आहे. त्याला शिक्षा नाही दिली, त्याला सांगितलं की ते फुलपाखरू का मेलं. फुलपाखरू याच्यासाठी मेलं की जे संघर्ष त्याला पाहिजे होता, जे ताकद त्याला लागत होती, 5 मिनिटाच्या आतमध्ये विद्यार्थ्यांनी त्या कोशातून तो फुलपाखरू असं बाहेर काढला. जी ताकद गेल्या 20 मिनिटापासून प्रयत्न चालू होता, त्याला कदाचित 1 तास त्याला बाहेर निघण्यासाठी लागला असू शकते. परंतु या विद्यार्थ्याने काय केलं, 5 मिनिटाच्या आत ते फुलपाखरू कसं केलं बेटा, बाहेर काढलं. बाहेर काढल्यामुळे त्याच्या पंखाला मजबूती मिळाली नाही, त्याचं शरीर पिळदार झालं नाही, त्याला संघर्ष माहीत नाही झाला. तर त्या ठिकाणी तो फुलपाखरू जगायला असमर्थ झाला. एवढी सगळी छोटीशी गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते, आपल्याला सहज साध्या पद्धतीने सगळं मिळत गेलं ना बेटा, आपण आयुष्यामध्ये सक्सेस नाही होत. आपण म्हणतो की नाही, एखादी मूर्ती जबरदस्त तेव्हाच बनते जेव्हा त्या मूर्तीवरती आघात जास्त होतात. इट इज़ वेरी इंपॉर्टेंट थिंग. आप सबके लाइफ में जो कुछ है अभी, आप 10वीं जस्ट पास हुए हो, आप जस्ट 10वीं में से 11वीं में आए हो, ये लाइफ का सबसे बड़ा टर्न आउट और टर्न पॉइंट जिसको बोलते हैं आप, ये टर्न पॉइंट है. क्यों बोलते हैं, कभी ऐसा बोला 12वीं के बाद टर्निंग पॉइंट है? बिल्कुल नहीं, नेवर. व्हाई? बिकॉज जो कुछ करना है, जो बच्चा 12th 11th 12th सबसे अच्छा करता है, उसको लाइफ में कभी भी किसी भी प्रकार की उसके एजुकेशन फील्ड में कभी दिक्कत आती ही नहीं. 101% बोल रहा हूँ, कभी नहीं आती. सो स्ट्रगल इज वेरी इंपॉर्टेंट. व्हाट इज स्ट्रगल इन आवर लैंग्वेज? डेली का होमवर्क करना है, ये स्ट्रगल है? नो, इट इज नॉट अ स्ट्रगल. आपको पढ़ाई करना है, इट इज स्ट्रगल? नो स्ट्रगल. मीन्स अगर बात करें हम, अगर खेती में हम गए तो खेती में बहुत सारी मेहनत करनी पड़ती है, उससे 0.1% भी ये मेहनत नहीं है. बराबर है? तो ये सब पॉइंट्स आपके दिमाग में जाने को होना. हे सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये गेल्या पाहिजे. पेपर सोडवायचा बिलकुल मनाने सोडवायचा, मन लावून सोडवायचा. जितके मला 10 मार्क पडले तर चालतील, मला 2 मार्क पडले तर चालतील, मला 15 मार्क पडले तर चालतील, पण सोडवेल तर मनानं सोडवेल, नाही तर पेपरच सोडवणार नाही. ही इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये पाहिजे. तेव्हा कुठं सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. नाहीतर मग आहेच आपलं संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतःला फसवायचं नाही, कधीच नाही. विदाउट स्ट्रगल नथिंग. हम यहाँ पे खड़े होके पढ़ा रहे हैं, आप भी सुन रहे हो. हमको आपको पढ़ाने के लिए पढ़ना पड़ता है, राइट. मुझे ये भी थिंकिंग करना पड़ता है कि मेरे बच्चों को सीधा जो मैं पढ़ाऊँ वो आपके दिमाग में जाना चाहिए. उस तौर से हम मेहनत करते हैं तो उसका रिजल्ट, उसका आउटपुट सबसे ज़्यादा अपने क्लास का क्यों आता है. उसका बेसिक रीज़न इतना है कि हम स्ट्रगल, मतलब ऐसे बोलते हैं ना, स्वामी विवेकानंद जी का एक स्टेटमेंट है, संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी. आई रिपीट अगेन,
संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी. अरे बाबा, एखादं काम एखाद्या माणसाने जर केलं, जे अशक्य काम आहे ते शक्य काम त्यांनी अशक्य काम शक्य करून जर दाखवलं, त्या व्यक्तीचा गवगवा होऊ शकतो. सोपी गोष्ट आहे. आज रोजी जर कोरोनानं लस काढली, एखाद्या देशानं जर काढली, तर देशाचं नाव सर्व देशाला माहिती आहे. त्याला म्हणतात स्ट्रगल, त्याला म्हणतात लाईफ. तुम्ही 12वी मध्ये आहात, 12वी मध्ये चांगले जबरदस्त पर्सेंट घ्या. मंगरुळपीर तालुक्यातील जसा रिझल्ट आतापर्यंत ब्रेकडाऊन आपण करत आलो, तशा पद्धतीनं ब्रेकडाऊन रिझल्ट तुमचा झाला पाहिजे. रेकॉर्ड ब्रेक ज्याला म्हणतो आपण, राईट. सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या विद्यार्थी लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे बापरे, हा विद्यार्थी नीटला लागला, याला 630 मार्क आहे, 720 पैकी काय जबरदस्त आहे. याला म्हणतात अशक्य ती शक्य गोष्ट करणे. अँड इट इज पॉसिबल व्हेन वी आर इन द पॉजिटिव एटीट्यूड. हम सब में एटीट्यूड होना जरूरी है, लेकिन कौन सा एटीट्यूड? अ पॉझिटिव्ह एटीट्यूड. आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह एटीट्यूड असणं आवश्यक आहे. लक्षात आलं? सो मेहनत करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. मी कितीही दा करेल, मला परत वाचायचं काम नाही पडलं पाहिजे, ही इच्छाशक्ती पाहिजे.